जय महाराष्ट्र मित्रांनो, आलोय मी इकडं लोणावळ्याला. बहिणीनं जो विला घेतलाय त्याची पूजा आहे, त्यासाठी तिथं गेलो. का गावाकडचे जुने मित्र आणि पाहुणे मंडळी होती, त्यांची गाठ घेतली, सर्वांच्या हातात हात दिला. तर बघा, हे सर्व आपले गावाकडचेच आहेत. आता मी पुण्यातच राहतोय, त्यामुळे सर्वांची गाठ घेतली. तिथून तसंच मी गेलो विल्याकडं. खूप छान प्रकारे मोठा विला आहे, 3 BHKचा. तिथं गृहप्रवेश झाला, तिथं आतमध्ये पूजा ही चालू होती, कारण की सर्व पाहुणे मित्रमंडळी सर्व आली होती. देवाची ही पूजा 1 नंबर चालू होती. ताई आणि दाजी पूजेला बसले होते. हा पाठीमागं जो आहे हा स्विमिंग पूल आहे, त्याचे आता काम चालू आहे. मस्तपैकी हे पाठीमागचे बघा विले कसे दिसतात, आणि तिथे स्विमिंग पूलही आहेत. जर तुमचं कोणी मित्र फ्रेंड वगैरे कोण असतील, फिरायला जाणार असतील, तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. मी त्यांचा नंबरही देईन. गृहप्रवेशची पूजा ही छान चालू होती. तिथून आम्ही गेलो बाहेर हॉटेलमध्ये. मी नितीन अक्षय स्प्राईट पिण्यासाठी स्प्राईट पिऊन माघारी आलो. का लगेच जेवणाची गाडी आली का जेवण आम्ही बाहेर काढलं. लगेच जेवणाची पंगत बसली का मीही जेवायला बसलो. भारत भाऊ लगेच वाढायला सुरुवात केली होती प्रसादनं वगैरे, कारण की सकाळपासून बरेच जण भुकेले होते. जेवण ही मस्त होतं. गुलाबजामुन होतं, पनीर होतं. तिथून आम्ही तसंच गेलो एकविरा आईला, कारण की तिथून जवळच एकविरा आईचे डोंगर आहे. तिथं आम्ही पायऱ्याने चढत असताना सर्वजण मिळून गप्पा गोष्टी करत चाललो होतो. पण पायऱ्या चढताना बरेच जणांना थकवा जाणवला, कोणाला दम लागला. बघा, हाताला एकमेकाच्या धरून कसं आम्ही वर चढवतोय. वर्षा खूप दिवसातून पायऱ्या चढते, त्यामुळे तिला दम लागला होता. तिथून गेलो, पूजेचं साहित्य घेतलं. तिथंच कारल्याची लेणीही आहेत, पाहण्यासाठी खूप छान तिथं आहे. निसर्गरम्य वातावरण आहे. तिथं लगेच नानाच्या पाठीमागे मी लाईन धरून पुढे गेलो. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आलो, फोटो वगैरे काढले. आणि तिथूनच बाहेर जात असताना वाजंत्री मंडळी आली, खूप छान प्रकारे वाजत होते. तिथं लगेच शंकर महाराज ते गेले का त्यांच्यासोबत मीही गेलो, आणि तिथं नाचायला सुरुवात केली. आम्ही खूप छान प्रकारे एन्जॉय घेतला, नाचून वगैरे. बघा किती प्रकारे छान वाजत होतं. मी जाऊन तिथं नाचायला लागलो. दौलत ह्याला दौलत पळतच वरती एकटा आला पाठीमागून. दर्शन घेतलं व तिथून आम्ही तसंच घराकडे निघालो.